श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15. आता हृदये आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले. श्री गुरूंची ऐक्य भावांची अंजुळी सर्वेंद्रिया कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्धुदेव अनुन्योदके धुवट वासना ते जे तन्निष्ठ ते लागलेसी अबोट चंदनांचे प्रेमांचे भांगारे निर्वाळून अनुपुरे लेऊ सुकुमारे पदे तिये घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळी या आनंदा मोद बहळ सात्विकांचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी ते अहम हा धूप जाळू नाहम तेजे उवाळू सामरस्य पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष बिंबलोन पाया तया या गुरुचरण सेवा ओ पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवने वरी उन्मेकला हे उजरी जे वाचे ते ये करी सुधांश सिंधू पूर्ण चंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षरांते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचीच्या श्रुतिया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेनी दैवी श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिनली बरवी वाचावल्ली ठाऊ न पवता जयाचा मनसे मुरडलीय वाचा तो देवो होय शब्दांचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही जे नागवे ते अगोचर भावे गोठी माझी एवढे एक सोभग ओळघे वाचेची अंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जे का तरी बहु बोलू काही आणि ते आणि ठाई माते वाचून नाही ज्ञानदेव म्हणे जे तानी मिया आपते आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेसी एक हाते झाले ती पहा पा सरो बरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी मजलागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू केले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले होय अदृश्य आपैते ते वाळूची रत्ने परते उजू आयुष्य ते मारिते लोभू करी आधनी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू तयापरी श्री गुरु करीती जे अंगीकारू ते होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा पहा पा श्री नारायणी तया पांडवाचे उने किजेची ना पुराणे विश्व वंधू तैसे श्री निवृत्तीराजे अज्ञानपणे हे माझे आणले ओजे ज्ञानाची परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेषासी आता तेनेची पया पसाये तुम्हा संताचे मी पाये ओळगेन अभिप्राय गीतेची नि तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमुख
मख संपत्ती स्वर्गीची